बिर्याणी खाताना तुमच्या पण तोंडामध्ये खडे मसाले येतात का? मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घ्यायचं. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. केलेलं वाटण चिकनला लावायचं. त्यानंतर दही, लाल मिरची पावडर, 1 चम्मच बिर्याणी मसाला, 2 चमचे मीठ, कोथिंबीर, थोडा पुदिना आणि पुदिना स्किप करू नका. 2 चमचे घाटी चटणी, कलर साठी 1 चमचा लाल तिखट. सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा. चिकन मध्ये सर्व मसाला मर्ज होण्यासाठी 1 तास फ्रीजर मध्ये हे चिकन ठेवून द्यायचं. अर्धा किलो तांदूळ धुवून घेतला. 4 चमचे मीठ, लिंबू पिळून घ्यायचा. अर्धा टीस्पून जिरे, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. आणि तांदूळ 85% शिजवायचा आहे. एका चाळणीमध्ये सगळा तांदूळ काढून घ्यायचा. ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलं होतं. आता एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं. तळलेला कांदा मी बिर्याणीमध्ये टाकत नाही. 2 कांदे आणि 3 टोमॅटो टाकले. मॅरिनेट केलेलं चिकन 50% शिजवून घ्यायचं. दह्याला तेल सुटेपर्यंत पाणी टाकायचं नाही. चिकन 50% शिजलेलं आहे. आता त्यात स्टीम राईस टाकायचा. राईस वरच्यावर टाकायचा आणि व्यवस्थित सेट करायचा. आणि राईस असा एकदम सुट्टा शिजला पाहिजे. तांदूळ शिजवताना जे पाणी राहिलं होतं त्यातलं थोडं काढून ठेवलेलं. आणि नॅचरल कलर साठी दुधामध्ये हळद टाकायची आणि दूध राईस वरती टाकायचं. 1 चमचा तूप टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. बिर्याणी सेट झालेली आहे. आता झाकण लावायचं आणि 15 मिनिटांनंतरच झाकण उघडायचं. असा घमघमाट येतो. आणि आता प्लेट मध्ये सर्व करायला आपली बिर्याणी रेडी आहे. बिर्याणी एका साइडनी व्यवस्थित काढायची, हलवायची नाही. आणि अशी टेस्टी खडे मसाले दाताखाली न येणारी बिर्याणी नवरोबाला खायला घातल्यावर नवरोबा पण खुश होतो आणि त्याची कॉम्प्लिमेंट ऐकल्यावर आपल्यालाही छान वाटतं.